गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये 24व्या श्लोकापर्यंत पोहोचलोय. आज आपण मागच्या 21, 22, 23 असे 3 केले होते. यावेळेस आपण 24 पासून पुढे सुरू करू. सो लेट अस स्टार्ट शेअरिंग. वी विल गो इन टू फर्स्ट प्रभुपादांचं जे आहे. लेट अस डू दॅट. नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णु. का अर्थ हा आहे की ओ ऑल परवेडिंग विष्णू, seeing you with your many radiant colors touching the sky, your gaping mouths, and your great glowing eyes, my mind is perturbed by fear. I can no longer maintain my steadiness or equilibrium of mind. तुझे अनेक रंग टचिंग द स्काय आकाशापर्यंत जाऊन भिडलेत. आता बघा, आज आपण टोटली विथ ग्रेट लक और ग्रेट कोइन्सिडन्स आपण हा बॅकग्राऊंड किंवा बॅकड्रॉप निवडलाय ज्याच्यामध्ये अनेक रंग आकाशापर्यंत जाऊन भिडलेले आहेत. हे दिस वॉज नॉट बाय डिझाईन, दिस वॉज प्युअरली बाय भगवंताची कृपा असं समजा तुम्ही. हा, पण अर्थात माझ्या मागे जे तुम्हाला रंग दिसत आहेत ते भयानक नाही आहेत, ते खूप सुंदर रंग आहेत. इथे अर्जुन भयानक रंगांचं वर्णन करतोय. ठीक आहे. आणि युअर गेपिंग माउथ्स अँड युअर ग्रेट ग्लोईंग आईज, तुझं तोंड उघडलेलं आहे, जबडा उघडलेला आहे, तुझे डोळे असे ग्लोईंग आईज म्हणजे त्याचे चमकत आहेत. माय माइंड इज परटर्ब, माझं मन अशांत आहे. बाय फिअर, मला भीती वाटते. आय कॅन नो लॉंगर मेंटेन माय स्टडीनेस, मी आता स्थिर नाही राहू शकत. ऑर इक्विलिब्रियम ऑफ माइंड, माझं मन शांत नाही राहू शकत. गीताईमध्ये काय म्हणतात? भेदूनी आकाश भरून रंगी, फाडून डोळे उघडून तोंडे, तू पेटलासी बघ जीव माझा, भ्याला न देखे शम आणि धीर. भेदूनी आकाश भरून रंगी, फाडून डोळे उघडून तोंडे, तू पेटलासी बघ जीव माझा. तू पेटलासी बघ जीव माझा, माझा जीव तू पेटलेला आहे. भ्याला न देखे शम आणि धीर, मी भिलोय, मी भ्यायलोय आणि न देखे शम आणि धीर, मला धीर पण नाही आहे. आणि शम म्हणजे आपण जेव्हा मन शांत ठेवतो ना त्याला म्हणतात शम. शम म्हणजे टू कीप द माइंड स्टेडी और टू कीप द माइंड काम और कूल असं आहे. किशोरजी आपले बंधू काय म्हणतात बघूया आपण. पहिले आपण मुक्त छंद बघू. हे विष्णू, तू आकाश असे स्पर्शिले, तू तेजस्वी बहुरंगी मुख उघडले, ऐसे रूप तुझे ज्यात नेत्र प्रज्वलित, मी भयभीत धैर्यरहित व अशांत. हे विष्णू, तू आकाश असं स्पर्शिलेलं आहे म्हणजे यू हॅव टचिंग दिस काय की तू तेजस्वी बहुरंगी मुख उघडलं तुझं. ऐसं रूप, असं रूप तुझं ज्यात नेत्र प्रज्वलित, युअर आईज आर ग्लोईंग. मी भयभीत, धैर्यरहित आणि अशांत, मला धीर पण नाही आणि शांती पण नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात? खुली 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 ती मुखे नेत्र ओकीत आग, व तेजस व तेजस्वी तैसेची नानाही रंग, असे तुम्ही केले चित आकाश व्याप्त, नसे धीर शांती ही भीती मनात. खुली ती मुखे नेत्र ओकीत आग, व तेजस्वी तैसेची नानाही रंग, असे तुम्ही केलेची आकाश व्याप्त, नसे धीर शांती ही भीती मनात. अशा प्रकारचं आकाश मला दिसतंय की ज्याच्यामुळे माझं मन शांत नाहीये आणि माझ्या मनामध्ये भीती आहे. तर व्हॉट डज ज्ञानेश्वर महाराज हॅव टू से अबाउट दिस? हे विष्णू, गगनाला स्पर्श करणारा दीप्तिमान नाही, दीप्तिमान पाहिजे, अनेक रंगांनी युक्त जबडा पसरलेला दीप्तिमान व विशाल नेत्र असलेला, अशा तुला पाहून ज्याचा अंतरात्मा व्याकुळ झाला आहे, असा मी धैर्य धारण करू शकत नाही आणि शांती देखील धरू शकत नाही.
ठेली महाकाळेसी हटे तटे, तैसी किती एके मुखे रागिटे, इही वाढोनिया धाकुटे आकाश केले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की महाकाळाबरोबर ज्यांनी पैजेने बरोबरीचा सामना बांधलेला आहे, महाकाळासोबत आपण बरोबरीचा सामना बांधलेला आहे, अशी कित्येक मुख रागीट असून यांनी विस्ताराने आकाश लहान केलंय. म्हणजे ती तोंड इतकी उघडलेली आहे की त्यांनी त्यांचा विस्तार एवढा आहे की त्याच्यात आकाश लहान झालेला आहे. महाकाळाबरोबर ज्यांनी पैजेने बरोबरीचा सामना बांधलाय, म्हणजे महाकाळासोबत आपण बरोबरीचा सामना करू शकतो का? जो जीव असतो जो काळामध्ये आहे तो महाकाळासोबत सामना करू शकत नाही. दी ओनली वे वी कॅन बॅटल टाइम इज बाय रेकॉग्नायझिंग दॅट अवर एसेन्शियल नेचर इज बियॉन्ड टाइम. काळासोबत जर आपल्याला सामना करायचा असेल तर काळ सत्य नाही आहे हे समजायला पाहिजे. म्हणजे मग काही नसेलच ना आपल्याला सामना करण्यासाठी. काळ असला आणि आहे असं वाटलं तर आपण त्याच्याशी सामना करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आपलं वय जेव्हा वाढतं तेव्हा ते वय कमी कसं दिसेल याच्याबद्दल तुम्ही जर दुकानात गेलात तर अनेक प्रकारच्या वस्तू तुम्हाला मिळतील, किंवा काही क्लासेस असतील की ज्याच्यामुळे असं सांगतील तुम्हाला की यू विल लुक यंगर. आम्ही सुद्धा सत्व कार्यक्रमामध्ये लोकांना सांगतो की तुमचं एज रिव्हर्सल होईल. एज रिव्हर्सल होऊ शकतं परंतु मृत्यू टळू नाही शकत. म्हणजे देहाचा अंत नाही टळू शकत. जगामध्ये जी काही गोष्ट आपल्याला दिसते आपल्या व्यतिरिक्त, तिचा अंत कधी ना कधी होणारच आहे. आणि जर आपल्याला कळलं की ती दर क्षणी बदलते तर याचा अर्थ आहे की दर क्षणी त्या वस्तूचा अंत होत आहे. म्हणजे देह जरी अनेक वर्ष जसा आहे तसा दिसला तरी सुद्धा प्रत्येक क्षणी तो बदलतोय ना, नाही का? तर आत्ताच्या क्षणाचा जो देह आहे तो देह तर दुसऱ्या क्षणी मेला, दुसऱ्या क्षणी नवीन देह निर्माण झाला, आणि त्याच्या पलीकडच्या क्षणी तो देह गेला आणि पलीकडचा निर्माण झाला. असं होत आहे ना. असं व्हायला पाहिजे, नाही? गगनाचे नि वाडपणे नाकळे, त्रिभुवनीची ही वार्या न वेटाळे, ययाचेनी वाफा आगी जळे, कैसे धडाडीत असे. आकाशाच्या मोठेपणाला जी आकळली जात नाहीत, आणि त्रिभुवनातील वाऱ्यानेही जी मुखे वेष्टिली जात नाहीत. वेष्टिली म्हणजे एनकम्पास्ड. त्याच्या भोवती समजा आपण वेस्टर्न घातलं म्हणजे काय की यू हॅव कव्हर्ड इट समहाव और यू हॅव लिमिटेड दॅट, तुम्ही त्याला बांधलाय. ओके. त्रिभुवनातील वाऱ्यानेही जी मुख वेष्टिली जात नाही किंवा जी बंद होऊ शकत नाही, त्या मुखाच्या वाफेने अग्नी जळतो. त्या मुखाच्या वाफेने म्हणजे त्या तोंडातनं जो उच्छ्वास बाहेर निघतो, आपण जेव्हा श्वास बाहेर सोडतो ना तेव्हा कार्बन डायऑक्साईड सोबत वॉटर व्हेपर पण बाहेर जातं, म्हणजे वाफ. ठीक आहे ना. त्या मुखाच्या वाफेने अग्नी जळतो. नॉर्मली वाफेने अग्नी जळेल का? वाफ म्हणजे पाणीच आहे ना, त्याच्यामुळे अग्नी जळणार नाही. या मुखातून अग्नीचे लोळ कसे काय बाहेर येते, त्याला आश्चर्य वाटतंय की अशा प्रकारे या मुखातून अग्नीचे लोळ कसे बाहेर येत आहेत, हा त्याचा प्रश्न. तेवीची एकसारिखे एक नोहे, एथ वर्णावर्णाचा भेदू आहे. हो का जे प्रळई सावा आहे वन्ही ययाचा. त्याचप्रमाणे एकसारखे एक मुख नसून त्यांच्यात रंगारंगाचा भेद आहे. फार काय सांगावं. अशा या मुखांचे प्रळय काळचा अग्निसुद्धा सहाय्य घेतो. प्रलयाच्या वेळेस जो काही अग्नी असेल ना, त्या अग्नीला ह्या मुखांमधून जो अग्नी बाहेर निघतोय त्याचं सहाय्य घ्यावं लागतं. म्हणजे आता आपण हे विश्वरूप जे बघतो आहे त्याच्यामधले ती जी तोंड आहेत किंवा त्याच्यातनं ज्या ज्वाळा बाहेर निघतायत, त्या प्रलय कालाला जो काही अग्नी असेल तो देखील ह्या अग्नीचं सहाय्य घेतो. म्हणजे तो देखील अग्नी, प्रलय काळाचा अग्नी जो आहे तो कमी आहे. हा आत्ता जो विश्वरूप दर्शनामध्ये आपल्याला जो अग्नी दिसतोय तोंडामधनं येणारा या विश्वरूपाच्या, तो अग्नी जास्त शक्तिशाली आहे. ओके. जयाची अंगीची दीप्ती एवढी, जे त्रैलोक्य कीजे राखोंडी,
की तयाही तोंडे आणि तोंडी दात दाढा. ज्याच्या अंगाचं तेज एवढं आहे की ते त्रैलोक्याची राखुंडी करतील, त्याला तोंड आहेत व त्या तोंडात दात आणि दाढा आहेत. ज्याच्या अंगाचं तेज एवढं आहे की ते त्रैलोक्याची राखुंडी करील. अंगाच्या तेजानीच त्रैलोक्याची राखुंडी होऊन जाईल. ओके. त्याला तोंड आहेत आणि त्या तोंडात दात आणि दाढा आहेत. त्याच्याने तो, जसं आपण कल्पना करू शकतो ना, की वाघाच्या जबड्यामध्ये समजा एखादं श्वापद सापडलं, तर वाघ त्याला चावून चावून फाडून खाईल ना. कैसा वारया धनुर्वात चढला, समुद्र की महापुरी पडिला, विषाग्नी मारा प्रवर्तला वडवा नळासी. पहा हे कसं झालं. जसा वाऱ्याला धनुर्वात हवा, जसा वाऱ्याला धनुर्वात व्हावा, वाऱ्याला धनुर्वात झाला तर काय होईल? वारा वाकडा होईल ना. समुद्र महापुरात पडावा. वाऱ्याला धनुर्वात होऊ शकतो का, तुम्ही मला सांगा. वाऱ्याला वाद होऊ शकतो? वाऱ्यामुळे वाद होतो, नाही का? समुद्र महापुरात पडावा, समुद्रामध्ये महापूर येऊ शकतो? नाही येऊ शकत. महापूर समुद्रामध्ये जिरून जाईल, परंतु समुद्राला महापुराने काही होणार नाही. बरोबर आहे? किंवा विषग्नी वडवानळाचा नाश करण्यास प्रवृत्त व्हावा. विषग्नी जो आहे तो वडवानळाचा नाश करू शकतो का? नाही होऊ शकत. म्हणजे इम्पॉसिबल गोष्टी सांगतायत. हळाहळ आगी प्याले, नवल मरण मारा प्रवर्तले, तैसे संहार तेजा या जाहले वदन देखा. अग्नीने जसं हलाहल विष प्यावं, अथवा आश्चर्य असं की मरण जसं मारण्यास तयार व्हावं, त्याचप्रमाणे संहार तेजाला मुख झालं आहे असं समजा. संहार तेजाला मुख झालं आहे असं समजा. आता हे सगळं नष्ट करायचं आहे, तर त्याच्यासाठी काहीतरी तुम्हाला इन्स्ट्रुमेंट पाहिजे ना. तर अग्नीने जसं हलाहल विष प्यावं, अग्नी जर हलाहल विष प्यायला तर काय होईल? हा. आणि मरण जसं मारण्यास तयार व्हावं. जे मरण आहे ते मारायला तयार होतं. मरण मारू शकतं का? हं? मरण मारू शकतं. अशा प्रकारचं कसं काय त्यांनी उपमा दिली असेल, विचार करा तुम्ही. हं? हे सगळे जे इम्पॉसिबल गोष्टी आहेत ना, ते त्या सांगतायत. म्हणजे काय होईल की त्याप्रमाणे या संहार तेजाला मुख झालं आहे. संहाराचं जे तेज आहे, विष्णूचं किंवा कृष्णाचं किंवा विश्वरूपाचं, त्याला मुख झाला आहे. म्हणजे काय की इट हॅज बिकम लाईक अ माउथ इन विच एव्हरीथिंग इज गोइंग टू बी डिव्हाउर्ड. समजा एखादी गोष्ट संपवायची असली, आता आपल्याकडे सुद्धा ना, ताटामध्ये समजा सगळं अन्न असेल आणि सगळं जर संपवायचं असेल, तर आपण आपलं तोंड उघडू आणि संपवते, नाही का? तर तशा प्रकारे हे सगळंच्या सगळं विश्व ह्या विश्वरूपाच्या मुखामध्ये नष्ट होत आहे, नाश पावत आहे. अशा प्रकारचा हा दृष्टांत आहे. ठीक आहे ना. परी कोणे माने विशाळ, जैसे तुटलिया अंतराळ, आकाशासी कव्हळ पडोनी ठेले. परंतु ती मुख किती मोठी आहेत म्हणून म्हणाल, तर आकाश तुटून पडल्याने जशी आकाशास खिंड पडून राहते. मुख किती मोठी आहेत, तर आकाश तुटून पडल्याने समजा आकाशाला खिंड जर पडली, नातरी काखे सोनी वसुंधरी, जयी हिरण्याक्षू रिगाला विवरी, तई उघडले हाटकेश्वरी जेवी पाताळ कुहर. अथवा बगलेत पृथ्वी मारून जेव्हा हिरण्याक्ष दैत्य गुहेत शिरला, तेव्हा हाटकेश्वराने जसं पाताळरूपी गुहेचं द्वार उघडलं. आता ही हाटकेश्वराची आणि हिरण्याक्षाची आणि दैत्याची आणि गुहेची मला गोष्ट माहिती नाहीये. त्यामुळे लेट अस गो थ्रू दिस, आणि नंतर ह्याचं जे मॉरल ऑफ द स्टोरी असेल ना, ते आपण शिकायचा प्रयत्न करू. तैसा वक्त्रांचा विकाशू, माझी जिव्हांचा आगळाची आवेशू, विश्व न पुरे म्हणून घासू न भरीची कोंडे. त्याप्रमाणे तोंड पसरलेली आहेत व ज्यामध्ये जिव्हांचे अधिकच जोर दिसून येत आहेत. तोंड उघडली आहेत आणि जिव्हांचा जोर दिसून येतोय. त्यांचा घासास त्यांच्या घासाच पाहिजे, तर त्यांच्या घासास विश्वानेही पूर्तता येणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये सगळं विश्व जरी सुद्धा नष्ट झालं ना, तरी सुद्धा त्याला पूर्तता येणार नाही. म्हणून हे विश्वरूप या विश्वाच्या लीलेने घास घेत नाही. विश्वरूप जे आहे ते विश्वाच्या लीलेने घास घेत नाही. म्हणजे काय आहे की हे विश्व जसं दिसतंय तसं ते नाहीये. ते
आभासात्मक आहे, हे जर कळलं तर त्याचा घास घेण्याची आपल्याला इच्छा होईल का? विल वी बी विल वी हॅव एनी डिझायर, विल वी बी क्रेविंग टू डिव्हावर द वर्ल्ड? आपल्याला ते जग जर प्रतीती आहे असं कळलं तर आपली त्याच्याबद्दलची आसक्ती पूर्णपणे चालली जाईल आणि आपण त्याचा घास घ्यायचा विचारच नाही करणार, है ना? विश्वरूप या विश्वाच्या लीलेने घास घेत नाही, पण काय करतं, आणि पाताळ व्याळांची या फुटकारी, गरज गरळ ज्वाळा लागती अंबरी, तैसी पसरलीये वदनदरी, माझी है जिव्हा. ज्याप्रमाणे पाताळातील सर्पांच्या फुत्काराने त्यांच्या विषाच्या ज्वाला आकाशात पसराव्यात, त्या ज्वालांप्रमाणे जिव्हा ही प्रत्येक वदनरूपी दरीत पसरलेली आहे. म्हणजे जिव्हेचं वर्णन करता येतं की जीव किती भयानक आहे त्याची. काढोनी प्रळय विजूंची झुंबाडे, जैसे पन्नासिले गगनाचे हुडे, तैसे आवाळू वावरी दाकडे धगधगीत दाढांचे. प्रलय काळच्या विजांचे समुदाय काढून जसे आकाशाचे बुरुज शृंगारावेत. आकाशाचे बुरुज म्हणजे आकाशामध्ये समजा बुरुज असले ना, किल्ल्याचे कसे बुरुज असतात, तसे जर शृंगारायचे म्हटलं कशाने? प्रलय काळच्या विजांचे समुदाय काढून त्यांनी ते बुरुज शृंगारावेत, तशी ओठाबाहेर तीक्ष्ण अशा दाढांची टोके दिसत आहेत. ओठाबाहेर तीक्ष्ण अशा दाढांची टोकं दिसत. म्हणजे जशी वाघाच्या दाढा असतात ना, वाघाच्या दाढांमध्ये काय करतं, वाघ आपल्या दाढांमध्येच सगळं चावतो. वाघाला आपल्या ज्या दाढा असतात ना माणसांना किंवा व्हेजिटेरियन प्राण्यांना, त्यांचा जबडा असा वर खाली पण होतो आणि आजूबाजूला पण होतं. सो देर इज अ लॅटरल मुवमेंट आणि देर इज अ व्हर्टिकल मुवमेंट. म्हणून आपल्या ज्या दाढा आहेत ना, त्या दाढा ज्या आहेत त्या ग्राइंडिंग दाढा आहेत. व्हेरेज ह्या वाघ सिंहाच्या ज्या दाढा आहेत त्या सगळ्या कटिंग दाढा आहेत किंवा टेअरिंग ऑफ दाढा आहेत. आपल्या दाढा ज्या आहेत ना त्यांनी अन्न ग्राइंड होतं, म्हणजे ते चक्कीमध्ये कसं ते पिसलं जातं ना, म्हणजे हिंदीत बोलतोय मी, चक्की में जैसा पिसा जाता है आटा, हे जसं दळलं जातं दाढांमध्ये ना, पीठ जसं दळलं जातं ना चक्कीत किंवा गिरणीमध्ये, तशा प्रकारे दाढांमध्ये, आपल्या दाढांमध्ये अन्न दळलं जातं बरं का. परंतु वाघ सिंहांच्या दाढांनी तसं नाही होत. ते फक्त अप अँड डाऊन मोशन असते त्या जॉची, बरोबर आहे ना. आणि ललाट पटाची एक होळे, कैसे भयाते भेडविता ती डोळे, ओकाजे मृत्यूचे उमाळे कडवसा राहिले. आणि ललाट रूप वस्त्रांच्या खोळीत, ललाटारूप ना, ललाट रूपच पाहिजे रे, ललाट रूप वस्त्रांच्या खोळीत असलेले डोळे, हे जसे भयासहच हे जसे भयासहच भेडसावेत, म्हणजे भीतीला ते आणखीन भीती दाखवत आहेत. अथवा ते डोळे महामृत्यूचे लोटत असून भिवयांच्या अंधारात राहिले आहेत. ते डोळे जोपर्यंत भिवयांच्या अंधारात असतील तोपर्यंत ठीक आहे, पण ते उघडले तर मग महामृत्यूचे लोटत आहेत ते. ठीक आहे. ऐसे वाहुनी भयाचे भोज, एथ काय निपजो पाहतोसी काज, ते नेणो परी मज, मरण भय आले. जस्ट वन सेकंड. असे हे महाभयाचे म्हणजे मृत्यूचे कौतुक धारण करून, म्हणजे आपल्या स्वरूपी दाखवून, या ठिकाणी तू काय कार्यसिद्धी करू पाहतोयस तेच मला कळत नाही, असं अर्जुन म्हणतोय. परंतु मला मात्र मृत्यूचं भय वाटू लागलंय, आता मला मृत्यूचं भय वाटायला लागलंय. हं? म्हणजे इतकी सगळी कथा आत्तापर्यंत सांगून सुद्धा अर्जुनाला हे कळलेलं नाहीये की आपण कोण आहोत. म्हणून ते सगळी कथा सुरू आहे गीतेची, नाही. देवा विश्वरूप पहावयाचे डोहाळे, केले तिये पावलो प्रतिफळे, बापा देखिलासी आता डोळे, निवावे तैसे निवाले. अहो देवा, विश्वरूप पाहण्याचे डोहाळे झाले होते, आता त्याची पूर्ण फलप्राप्ती होऊन बापा तुमचं विश्वरूप पाहिल्याने डोळे शांत व्हावे तसं झालंय. अहो देहो पार्थिव कीर जाये, ययाची काकुळती कवणा आहे, परी आता चैतन्य माझे विपाये, वाचे की न वाचे. अहो देवा, हा देह पृथ्वीचा बनला असल्याने
तो तर निश्चय करून नाश पावणारच आहे. त्याची काळजी कोणी केली? परंतु आता माझं चैतन्यच कदाचित वाचेल की नाही असं मला वाटायला लागलं. कसं कन्फ्युजन होतं बा माणसाचं. हे जेव्हा आपण असा चमत्कार बघतो ना, तेव्हा आपला किती भ्रम होऊ शकतो त्याचं हे उदाहरण आहे. एरवी भयास्तव अंग कापे, नावेक आगळे तरी मन तापे, अथवा बुद्धीही वासिपे, अभिमानू विसरिजे. भयामुळे खरोखर अंग कापायला लागतं आणि तेच भय क्षणभर अधिक वाढलं की मनाला ताप होतो, अथवा बुद्धी दचकते आणि अभिमान विगलित होतो. विगलित होतो की विचलित होतो ते पाहायला पाहिजे. परी येतुलियाही वेगळा, जो केवळ आनंदे ककळा, तया अंतरात्मयाही निश्चळा, शियारी आली. परंतु या सर्वांहून वेगळा जो केवळ आनंदाचा अंश आहे असा जो अंतरात्मा, त्या शांत अंतरात्म्याला देखील भयाने शहारे आले. बाप साक्षात्काराचा वेधू, कैसा देशधडी केला बोधू, हा गुरु शिष्य संबंधू विपाये नांदे. काय आश्चर्य आहे. विश्वरूपाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा काय छंद लागला होता. त्या दर्शनाने माझं ज्ञान देशोधडी केलं. म्हणजे मला आत्तापर्यंत असं वाटायचं की जे मला खूप ज्ञान होतं ना, त्याच्यापेक्षा पुष्कळ जास्त ज्ञान इथे आपल्याला मिळालेलं आहे. राईट. आधीचं ज्ञान म्हणजे इट वॉज नथिंग असं मला कळलं. असा गुरु शिष्य संबंध क्वचितच असेल. देवा देवा तुझ्या ये दर्शनी, जे वैकल्य उपजले आहे अंतःकरणी, ते सावरावया लागी गवसणी, धैर्याची करीत असे. देवा तुझ्या या दर्शनाने अंतःकरणामध्ये जो विस्कळीतपणा उत्पन्न झाला आहे, तो विस्कळीतपणा सावरण्याकरता मी धैर्याची गवसणी करत आहे. माय माइंड हॅज बिकम स्कॅटर्ड. ठीक आहे ना. तर हे जे अंतःकरण विस्कळीत झालेलं आहे, म्हणजे अस्ताव्यस्त झालेलं आहे, तो विस्कळीतपणा सावरण्याकरता मी धैर्याची गवसणी करत आहे. म्हणजे ते मन आवरायला सुद्धा धैर्य लागतं ना. तर मी धैर्य गोळा करतोय. आय एम ट्राइंग टू पुट इट टुगेदर. ठीक आहे. तव माझेनी नामे धैर्य हारपले, की तया हिवरी विश्वरूप दर्शन झाले. ऐसे असो परी मज भले, आतुडविले उपदेशा या. ओ माझ्या नावाने धैर्य अगदीच नाहीस झालं आणि त्यावर विश्वरूप दृष्टीस पडलं. मग काय विचारता. हे राहू द्या. परंतु मला उपदेशात चांगलं गुरफटवून टाकलं. माझ्या नावाने धैर्य अगदीच नाहीस झाला. ठीक आहे. आणि त्यावर विश्वरूप दृष्टीला पडलं. मग काय विचारलं. हे राहू द्या. परंतु मला उपदेशात चांगलं गुरफटवून टाकलं. कोणी? कृष्णाने. जीव विसवा वयाचिया चाडा, सैंघ धावाधावी करीतसे बापुडा, परी सोयही कवणे कळा न लाभे येथ. विश्रांती घ्यायच्या इच्छेने बिचारा जीव धावधाव करतोय, परंतु ह्या विश्वरूपात त्याला कुठेही आश्रय मिळत नाही. ऐसे विश्वरूपाची या महामारी, जीवित्व गेले आहे चराचरी, जी न बोले तरी काय करी कैसे नीर आहे. याप्रमाणे विश्वरूपाच्या महामारीने चराचरातील जीवित्व गेलंय. महाराज हे न बोलावं तर काय करावं आणि कसं राहावं. द्रष्टा. तर हे 24व्या श्लोकाबद्दलच्या ह्या सगळ्या ज्या ओव्या होत्या त्या आत्तापर्यंत आपण बघितल्या. आय एम गोइंग टू स्टॉप शेअरिंग हिअर आणि सी इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स. 24व्या श्लोकाबद्दल कोणाला काही चिंतन करायचं आहे का? प्रश्न आहेत का? गो हेड. ही सगळी कथा आहे. ही कथा ऐकून आपल्याला हे लक्षात येईल की विश्वरूप बघितल्यानंतर सुद्धा अर्जुनाचं समाधान झालेलं नाही आहे. म्हणजे विश्वरूप बघितल्यानंतर त्याला भीती वाटली आणि नंतर तो म्हणणार आहे आपल्याला, म्हणजे कृष्णाला सांगणार आहे की मला आता तू पुन्हा जसा होता ना तसाच येऊन जा. असं इतकं विश्वरूपामध्ये माझ्यासमोर येऊ नको. मला भीती वाटते तुझी. तर लेट अस सी इफ वी कॅन शेअर द स्क्रीन वन्स अगेन. चॅप्टर 11 टेक्स्ट 25. द्रष्टा कराला निचते मुखानी दृष्टैव
दृष्ट्वैव कालानलसन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. चा अर्थ हा आहे की ओ लॉर्ड कृष्णा, ओ लॉर्ड ऑफ लॉर्ड्स, ओ रिफ्यूज ऑफ द वर्ल्ड्स, प्लीज बी ग्रेशियस टू मी. माझ्यावर तू दया कर. हं? माझ्यावर तू कृपा कर. आय कॅनॉट कीप माय बॅलन्स सीइंग दस युअर ब्लेझिंग डेथ लाईक फेसेस अँड ऑफुल टीथ. तुझे मृत्यूरूपी चेहरे आणि भयानक दात हे माझ्याच्याने तर बघवत नाही. इन ऑल डायरेक्शन्स आय एम बिविल्डर्ड. मी सगळीकडनंच विस्मयचकित झालेलो आहे, आश्चर्यचकित झालेलो आहे. गीताईमध्ये काय म्हणतात? कराळ दाढा विकराळ तोंडे कल्पात अग्नी समदेखताची दिग्मूढ झालो सुखे सुखते पळाले प्रसन्न हो की जग हे तुझेची. कराळ दाढा विकराळ तोंड, अकराळ विकराळ तोंड आणि दाढा कल्पांत अग्निसम देखताची. कल्पांत अग्निसम म्हणजे ह्याच्यामध्ये मला कल्पांताला जो अग्नी तयार होता ना तसा अग्नी दिसतोय. दिग्मूढ झालो म्हणजे मी दिशाहीन झालो, मला कुठली दिशा हे कळलंच नाही. सुख हे पळाले, सुख ते पळालं आणि मग प्रसन्न हो की जग तुझेची. प्रसन्न हो की जग हे तुझेची. प्रसन्न हो की जग हे तुझंच आहे. त्याच्याबद्दल आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात बघूया. लेट्स सी द नेक्स्ट श्लोक 25. हे देवाधिदेव तू व्यापुनी विश्व समस्त पाहुनी तुझी भयकारक मुखे प्रज्वलित दात विक्राळ न कळती दिशा किंचित करावी कृपा मज वाटे अस्वस्थ. हे देवाधिदेवा तू सगळं विश्व व्यापलेलं आहेस. तुझी भयकारक मुख प्रज्वलित झालेली आहेत, ती बघताना दात विक्राळ न कळती दिशा किंचित. हे झाल्यामुळे मी पूर्णपणे विस्मयचकित झालेलो आहे. मला आता कुठेच काहीच कळत नाही. करावी कृपा मज वाटे अस्वस्थ है ना. लेट अस सी वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात. तुझी ही मुखे आणि तुझी ही मुखे तुझी ही मुखे आणि विक्राळ दात जणू सृष्टीनाशा जसा अग्नी येत. मला भान नाही दिशा लोपल्याही दया दाखवा विश्व आधार तुम्ही. तुझी मुखे आणि विक्राळ दात जणू सृष्टीनाशाला इथे अग्नी आलेला आहे. मला भान नाही दिशा लोपल्याही. सगळ्या दिशा माझ्या स्वरूपामध्ये नष्ट झाल्या, विरघळून गेल्या, राहिलंच नाही काही. दया दाखवा विश्व आधार तुम्ही. तुम्ही दया दाखवा विश्वाचे आधार आणि आम्हाला हे सगळं समजावून सांगा. सो वेर आर वी गोइंग नाउ? नो, किशोर कुलकर्णींचं आपल्याला बघायचं ना. ओके, लेट्स गोइंग टू मुक्तचंद. ओ सॉरी, आपण हे बघितलं ऑलरेडी ना. वृत्तबद्ध बघितलं का आपण जस्ट नाव? येस. आपल्याला वी हॅव टू गो बॅक इन टू ज्ञानेश्वरी, राईट. लेट्स गो इन टू ज्ञानेश्वरी. 25वा श्लोक काय म्हणतात. द्रष्टा करालानि च ते मुखानी दृष्टैव काला नलसन्निभानी दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. दाढांच्या योगाने विक्राळ आणि प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणे दिसणारी तुझी मुख पाहून मी इतका गर्भगळीत झालेलो आहे की मला दिशाभूल झाली. मला काही समाधान वाटत नाही. हे देवादिदेवा जगन्निवासा आता प्रसन्न हो. पै अखंड डोळ्यापुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे तैशी तुझी मुखे वितंडे पसरली देखे. ज्याप्रमाणे महाभयाचं म्हणजे मृत्यूचं भांड फुटावं जशी तशी तुझे विशाल तोंड एकसारखी पसरलेली मी पाहतोय. ओके. असो दात दाढांची दाटी न झाकवे मा दो दो बोठी सैंध प्रळयशास्त्रांची या दाटकाठी लागलिया जैसा. असू दे, जशी प्रलय काळच्या शस्त्रांची दाट कुंपणं एकसारखी लागावीत
तशी दात व दाढांची गर्दी उडून गेलेली आहे, ती इतकी की प्रत्येक मुखातील दात व दाढा ह्या त्या मुखाच्या दोन दोन ओठांनी देखील झाकल्या जात नाहीत. इतकं भयानक वर्णन आहे. जैसे तक्षका विष भरले, हो का जे काळ रात्री भूत संचरले, की आग्नेयास्त्र परजिले, वज्राग्नी जैसे. तक्षक सर्प हा मूळचाच विषारी असून त्याच्या तोंडात जसं आणखी काही विष भरावं, किंवा अमावास्येची रात्र ही जशी पूर्णपणे काळोखामुळे मूळचीच भय उत्पन्न करणारी असून तिच्यात आणखीन पिशाच्यांचा संचार व्हावा, किंवा वज्राग्नी हा जसा स्वभावतःच अत्यंत दाहक असून त्याने आणखी काही अग्निस्त्र धारण करावं, असं यांचं मत आहे या पलीकडच्या श्लोकाबद्दल. ठीक आहे. तैशी तुझी वक्त्रे प्रचंडे, वरी वरी आवेश हा बासरी वसंडे, आले मरणरसाचे लोंढे आम्हावरी. त्याप्रमाणे तुझ्या विश्वरूपाची तोंड मूळचीच भयंकर असून त्यात आणखीन त्यांचा आवेश त्यात न मावता बाहेर वाहतोय. तो वाहत असलेला. कुठे आहे आपण? कुठल्या शोकात आपण? आय जस्ट लॉस्ट ट्रॅक ऑफ. ओके. तैशी तुझी वक्त्रे प्रचंडे, वारी वरी आवेश हा बाहेरी वसंडे, आले मरणरसाचे लोंढे आम्हावरी. त्याप्रमाणे तुझ्या विश्वरूपाची तोंड मूळचीच भयंकर असून त्यात आणखी त्यांचा आवेश त्यात न मावता बाहेर वाहत आहे. तेव्हा मला असं वाटतं की तो वाहत असलेला आवेश नसून ते जणू काही आमच्यावर मरण रसाचे लोणच आले. वाहत असलेला आवेश नसून ते जणू काही आमच्यावर मरण रसाचे लोंढेच आले आहेत. आमच्यावर मरण येऊन ठेपलेलं आहे असं आम्हाला वाटतंय. संहार समयींचा चंडा निळू, आणि महाकल्पांत प्रणय नळू, या दोन्ही जयी होय मिळू ते काय एक न जळे. प्रलय काळचा प्रचंड वारा व महाप्रलय काळचा अग्नी हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय एक जळणार नाही, सगळं जळेल नाही का. तैसी संहारके तुझी मुखे, देखोनी धीरू का आम्हा पारुखे, आता भुललो मी दिशा न देखे, आपण पे नेणे. तशी तुझी संहार करणारी मुख पाहून धैर्य तर आम्हालाच नाहीस झालंय. आता मी वेडा झाल्यामुळे मला दिशा दिसत नाही. एवढंच नाही तर माझी मलाही ओळख नाही असं झालंय. मोटके विश्वरूप डोळा देखिले, आणि सुखाचे अवर्षण पडले, आता जापानी जापानी आपुले असता व्यस्त हे. विश्वरूप डोळ्यानं पाहिलं नाही तोच सुखाचा दुष्काळ पडला असा. म्हणून आता तू आपलं हे अस्ताव्यस्त रूप आवरून घे, आणि ऐसे करीसी म्हणून जरी जाणे, तरी हे गोष्ट सांगावी का मी म्हणे. आता एक वेळ प्राणे, या स्वरूप प्रया पासवणी. तू असं करशील असं जर मला ठाऊक असतं तर मी ही गोष्ट मला सांगा असं मी कशाला म्हटलं असतं. आता या स्वरूप प्रलयातून माझे प्राण एक वार वाचवा महाराज. जरी तू गोसावी अमुचा अनंता, तरी सुई ओढणं माझ्या जीविता मी बिलकुल देणार नाही. साठवी हा पसारा मागुता महावारीचा. अहो श्रीकृष्णा, जर आपणच आपले मालक आपण आहात तर माझ्या जीविताच्या आड ढाल घाला, म्हणजे हा विश्वरूपी महामारीचा पसारा पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी दिसावा. असं नाही. इफ वी रिअलाइज that this world, including our body, which is in the world, is impermanent. It is changing at all times. आणि ते जरी नाही झालं तरी सुद्धा समजा हिमालय गेले कित्येक वर्ष उभा आहे त्याच्या जागेवर काही हालत नाही होत नाही. इट इज सब्जेक्ट टू बेटर वेदर कंडिशन्स. तर त्याच्यामुळे मग ते समजा इफ यू डिझाईन इट प्रॉपरली, म्हणजे मी स्वतः सोलरमध्ये एक्सपर्ट नाही आहे, परंतु त्यांनी मला जे समजून सांगितलं, आय वॉज क्वाईट इंट्रीग. म्हणजे सकाळी मला असं वाटतं किती 4 वाजताची फ्लाईट होती काय, आय डोंट नो, सॉरी 6 वाजताची होती. एनिवे वी वेंट टू द एअरपोर्ट अराउंड 5:30 or so.
सो दॅट वी वुड हॅव प्लेंटी ऑफ टाइम. अहो श्रीकृष्ण, आपण जर आमचे मालक आहात, तर माझ्या जीविताच्या आड ढाल घाला, म्हणजे हा विश्वरूपी महामारीचा पसारा पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी साठवा. मी आता हे बोलत असताना आय वेंट इन टू माय प्रिव्हियस एक्सपिरियन्स ऑफ माय ट्रॅव्हल, आणि आय वॉज टेलिंग अबाउट ऑल ऑफ माय ट्रॅव्हल, राईट. सो इग्नोर ऑल ऑफ दॅट. असं होतं कधी कधी की आपण बोलत असताना सडनली विल गो इन टू अ प्रिव्हियस मेमरी आणि रिकॉल रिकॉल दॅट. तुम्हाला मी आधी सांगितलंय की हे जे होत आहे ना, गीतेचं चिंतन किंवा गीतेबद्दल बोलणं होत आहे किंवा ज्ञानेश्वरीबद्दल बोलणं होतं, हे सगळंच्या सगळं आपोआप होतं असं मला वाटतं. इट जस्ट हॅपन्स. आय डोंट डेलिबरेटली डू इट. मध्ये मध्ये काय होतं की एखाद्या वेळेस मला एखादी गोष्ट आठवते, मग ती बोलली जाते. असं होतं. हं? तू असं करशील असं मला जर ठाऊक असतं, तर ही गोष्ट मला सांगा असं मी कशाला म्हटलं असतं. आता या स्वरूप प्रलयापासून माझे प्राण एक बार वाचवा महाराज. हो श्रीकृष्णा, जर आपण आमचे मालक आहात, तर माझ्या जीविताच्या आड ढाल घाला, म्हणजे हा विश्वरूपी महामारीचा पसारा पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी साठवा. विश्वरूपाचा हा जो पसारा आहे ना, तो तुम्ही पुन्हा आवरून ठेवा, आणि मला तुम्ही जसे होता तसे दिसा. ओके, आय एम नो लॉंगर इंटरेस्टेड इन विश्वरूप बिझनेस, असं अर्जुन कृष्णाला सांगतं. ठीक आहे. आई के सकळ देवाची या परदेवते, तुवा चैतन्ये गा विश्व वसते, ते विसरलासी हे उपरते संहारू आदरिले. हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ अशा देवा, ऐक. तू जो चैतन्य, त्या तुझ्यामुळे सर्व विश्व वसते आहे, म्हणजे विश्वाचं अस्तित्व तुझ्या सत्तेवर आहे. ते विसरलास व हे उलटा संहार करण्याचं काम तू आरंभलंय, नाही का? ज्या चैतन्यामुळे सर्व विश्व वसत आहे, ते विसरला का तू? आणि हे उलटा संहार करण्याचं काम तू का बरं आरंभिलंय, म्हणजे का बरं सुरू केलंय? म्हणून वेगी प्रसन्न होई देवराया, संहरी संहरी आपुली माया, काढी माते भया भया महाभया पासोनिया. एवढ्या करता हे देवातील राजा श्रीकृष्णा, लवकर प्रसन्न हो व आपल्या मायाशक्तीला आवर आवर, आणि मला या मरणासारख्या मोठ्या भयातून बाहेर काढ. ओके? हा ठायवरी पुढत पुढती, तू ते म्हणजे बहुवा काकुळती, ऐसा मी विश्वमूर्ती भेडका जाहलो. इतके तुला मोठ्या दीनपणे वारंवार म्हणावं, असा मी विश्वरूपाच्या योगाने खरोखर भ्यालोय. जै अमरावती ये आला धाडा, तई म्या एकलेनी केला उवेडा, जो मी काळाची आहे तोंडा वासिपू न धरी. ज्यावेळी अमरावतीवर राक्षसांचा हल्ला झाला, त्यावेळी मी एकट्याने तो परतवला, व जो मी म्हणजे साक्षात काळ समोर आला तरी त्याला भय न धरणारा असतो. ओके. अमरावतीवर राक्षसांचा हल्ला, तो त्यांनी परतवला. नंतर मी एकट्याने तो परतवला, व जो मी साक्षात काळ समोर आला तरी भय न धरणारा आहे. हं? परितया आतुल नव्हे देवा. हं? एथ मृत्यूसही करुणी चढावा, तुवा आमुचाची घोटू भरावा या सकळ विश्वेसी. परंतु देवा, ही विश्वरूप गोष्ट त्यातली नव्हे. इथे म्हणजे विश्वरूपात तू मृत्यूवर ताण करून ह्या सर्व विश्वासकट माझा देखील ग्रास करण्याचा दुर्घट प्रसंग आणला आहेस. अगेन अर्जुन इज टॉकिंग फ्रॉम द बॉडी पर्स्पेक्टिव्ह. अर्जुनाचं शरीर त्याच्यामध्ये जाईल, परंतु अख्खा अर्जुन तर काही जाणार नाही का? तर परंतु देवा, ही विश्वरूप गोष्ट त्यातली नाहीये. इथे विश्वरूपात तू मृत्यूवर ताण करून ह्या सर्व विश्वासकट माझा देखील ग्रास करण्याचा दुर्घड प्रसंग आणला आहेस. म्हणजे काल जसं मला असं वाटतं एका जागी कुठेतरी आम्ही गेलो होतो, तर अगेन मला ते माझं ट्रॅव्हलचं आठवत आहे, कारण की आय हॅव बीन ट्रॅव्हलिंग सो मच इन द लास्ट 1 वीक ऑर सो. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे अनुभव येतात. म्हणजे खरं सांगायचं तर भयानक नाही, पण विश्वरूप म्हणजे काय की अनेकता किंवा अनेक लोक आपल्याला दिसतात ना, तर त्याच्यामध्ये जर आपलं मन शांत असलं ना,
तर हा सगळा अनुभव आपल्याला चांगला होतो. परंतु जर आपलं मन शांत नसलं, आपल्या मनामध्ये इच्छा आकांक्षा आहेत, आणि आता पहा की अर्जुनाच्या मनामध्ये विश्वरूप बघण्याची इच्छा आकांक्षा झाली आणि भगवंतानी ते दाखवलं सुद्धा. परंतु कसं आहे की सगळंच्या सगळं जर आपल्याला माहिती असलं ना, तर मग आपल्याला त्याची भीती वाटू शकते. म्हणजे इथे कसं की आपल्याला जिवंत असताना असं कधी वाटतच नाही ना की आपण मरणार आहे म्हणून. आपण इतर लोकांना मरताना बघतो तेव्हा असं वाटतं की ते मरतात पण आपण नाही मरत. अशा प्रकारे आपल्याला वाटतं ना. तर इथे अर्जुनाला कृष्णाने पूर्ण विश्वरूप दाखवून दिलंय भयानक रूपासकट, आहे ना. तर अर्जुन सांगतोय स्वतःबद्दल की ज्यावेळी अमरावतीवर राक्षसांचा हल्ला आला त्यावेळी मी एकट्याने तो परतवला, आणि जो मी साक्षात काळ समोर आला तरी सुद्धा भय न धरणार असा आहे. परंतु देवा, ही विश्वरूप गोष्ट त्यातली नाहीये. इथे विश्वरूपात तू मृत्यूवर ताण करून ह्या सर्व विश्वासाकट माझा देखील ग्रास करण्याचा दुर्घट प्रसंग आणला आहेस. हे सगळं विश्व नष्ट करून अर्जुन अगेन इज टॉकिंग फ्रॉम हिज बॉडी पर्स्पेक्टिव्ह. देहबुद्धीने तो विचार करताना सांगतोय, त्यामुळे कृष्ण मला खाऊन टाकेल असं त्याला वाटतंय. कैसा नव्हता प्रळयाचा वेळू, गोखा तूची मिनलासी काळू, बापुडा हा त्रिभुवन गोळू, अल्पाळू जाहला. त्रिभुवन गोळू, त्रिभुवनाचा हा गोळा आहे, गोल आहे, हे ज्ञानेश्वरांना सुद्धा माहिती होतं. ओके. प्रलयाचा काळ नसताना मध्येच तू कसा काळ प्राप्त झाला आहेस. हे त्रैलोक्य बिचारा अल्पायुषी झालं असं वाटतं. आहा भाग्या विपरीता, विघ्न उठिले शांत करिता, कटाकटा विश्व गेले आता, तू लागलासी ग्रासू. अरे रे विपरीत देवा, विश्वरूप दर्शनाने शांत व्हा म्हणून मी खटपट केली, तो अकल्पित विघ्न उत्पन्न झालं. हाय, हे त्रैलोक्य आता नाहीचं होत चाललंय. तू हे आता गिळावयास लागलास, हे नव्हे मा रोकडे, सैंध पसरून या तोंडे, कवळिताची चहूकडे सैन्ये इथे. तू हे आता गिळावयास लागलास, हे ह्याच्या आधीच्या श्लोकात होतं का? आय डोंट नो वेर इट इज. whoever has lost has lost. एकसारखी तोंड पसरून ही सैन्य चारही बाजूंनी तू ग्रासित आहेस हे प्रत्यक्ष दिसत नाही का? विश्वरूप दर्शनात शांत व्हा म्हणून मी खटपट केली, तर तो अकल्पित विघ्न उत्पन्न झालं. हाय, की आता लोक नाहीच होत चाललं, आणि मी मी पण यात गिळला जाणार आहे. तू हे आता गिळायला लागलास, आणि एकसारखी तोंड पसरून ही सैन्य चारही बाजूनी तू ग्रासित आहेस असं प्रत्यक्ष दिसत नाहीये का? असा प्रश्न आहे. तर ह्याच्याबद्दल 25व्या श्लोकाबद्दल जर कोणाला काही चिंतन करायचं असेल तर करू शकता. मला असं वाटतं ना, आय एम जस्ट सो टायर्ड. खूप, म्हणजे गेले कित्येक दिवस सारखा प्रवास करूनंतर बॉडी टायर्ड असं होतं. पण मी आनंदात आहे. म्हणजे आय मीन ग्रेट मूड, ग्रेट स्पिरिट्स, ग्रेट जॉय. द बॉडी गेट्स टायर्ड. ओके. त्यामुळे आज आपण इथे थोडंसं चिंतन थांबवू, किंवा तुम्हाला जर ह्याच्याबद्दल काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, किंवा चिंतन थांबवू पण शकू आपण, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. कोणाला काही बोलायचं आहे? गोइंग वन, गोइंग ट्वाइस, गोइंग थ्राइस गॉन. ओके. ठीक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.